हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आपण बघत आहोत प्रोफेशनल मेकअप कोर्स मराठीमध्ये. तर मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी स्किन टाईप प्रॉब्लेम्स आणि त्यांच्यावरचे सोल्युशन्स सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर त्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ते तुम्ही व्हिडिओज बघू शकता. आणि आजचा जो टॉपिक आहे व्हिडिओचा तो म्हणजे आहे प्रायमर्सवरती. मेकअपच्या आधी आपण कंपल्सरीली यूज करतो प्रायमर, तर आज आपण बोलणार आहोत प्रायमर्सबद्दल. सो वॉच द व्हिडिओ टिल द एंड. तर सगळ्यात आधी आता बघूयात प्रायमर्सचे फायदे नेमके काय. तर प्रायमर हे मॉइश्चरायझरच्या नंतर अप्लाय केलं जातं, एक स्मूथ बेस मेकअपसाठी क्रिएट व्हावा म्हणून. काही काहींचं स्किन टेक्स्चर थोडं रफ असतं किंवा ओपन पोर्स असतात स्किनमध्ये किंवा पिंपल्स आलेले असतात. तर ओव्हरऑल एक स्मूथ बेस मिळावा म्हणून आपण प्रायमर यूज करतो मेकअपच्या आधी. आणि मॉइश्चरायझर मीन्स जे काही करेक्शन वगैरे करायचं असेल मॉइश्चरायझरच्या नंतर पहिली स्टेप येते ती प्रायमर. हे कंपल्सरी यूज करायचं स्मूथ बेस देण्यासाठी. आणि प्रायमर ही गोष्ट अशी आहे की ती ब्रायडल मेकअपला कंपल्सरी यूज होतेच, कारण मग लॉंग लास्टिंग मेकअप राहणार नाही प्रायमर यूज केलं नाही तर. असे फाउंडेशनचे जे क्रीजेस होतात स्माइल लाईन्सला किंवा इथं आईसच्या अंडर, ते पण कमी दिसतात प्रायमर्समुळे. आणि पूर्ण हाईड आपण नाही करू शकत एजनुसार, पण एक स्मूथ फिनिश देतं प्रायमर. सेकंड गोष्ट आहे ती स्किनचं प्रोटेक्शन. म्हणजे आपण फाउंडेशन लावतो, करेक्शनचे कन्सिलर्स असतात, प्लस बाकी सेटिंग स्प्रेमध्ये पण अल्कोहोल वगैरे असतं. तर स्किनला एक प्रोटेक्शन म्हणून प्रायमर यूज केलं जातं की डॅमेज नको व्हायला मेकअपच्या नंतर स्किन, म्हणून पण प्रायमर यूज केलं जातं. प्रायमर यूज केल्याच्या नंतर मेकअप हा लॉंग लास्टिंग राहतो, खूप काळ टिकतो. आणि ऑइल प्रोडक्शन पण ऑइली स्किनवाल्यांसाठी जे आहे होत असतं स्किनवरती, ते पण प्रायमर कंट्रोल करत असतो. म्हणून प्रायमर ही स्टेप कंपल्सरी आहे, ती विसरायची नाही. ड्राय स्किनवाल्यांसाठी प्रायमर हे हेल्पफुल आहे, तर स्किन हायड्रेटिंग पण राहते. आणि त्याच्यासाठी ड्राय स्किनवाल्यांसाठी आणि ऑइली स्किनवाल्यांसाठी कोणते कोणते प्रायमर सेपरेट सेपरेट यूज करायचे ते मी सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये. आणि त्याच्या आधी लिप प्रायमर सुद्धा मिळतात. एखाद्याचे लिप्स खूप जास्त ड्राईंग असतील आणि म्हणजे लिपस्टिक लावून आपण डेली यूजला लिपस्टिक तर यूज करतो, तर ब्लॅक झालेले असतात लिप्स खूप जास्त प्रमाणामध्ये, तर लिप प्रायमरनी ते थोडंफार स्मूथ होऊ शकतं. आणि मेकअपच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की नेहमी लिप स्क्रब, तुम्ही फेस स्क्रब करताना तसं लिप स्क्रब सुद्धा नक्की करायचे. त्याच्याने तुमच्या लिप्सला हायड्रेशन आणि जे काही मॉइश्चर पाहिजे ते मिळत असतं. म्हणून लिप प्रायमर्स पण सेपरेट येतात मार्केटमध्ये, पण तुम्ही लिप स्क्रब पण यूज करा. स्क्रब म्हणण्यापेक्षा, दुकानातून आणण्यापेक्षा घरी बनवून यूट्यूबवरती व्हिडिओज अवेलेबल असतात, तर तसं तुम्ही ट्राय आउट करू शकता लिप स्क्रब. आता येऊयात आपण टाइप्स ऑफ प्रायमर्समध्ये आणि कोणत्या स्किन टाईपला कोणतं प्रायमर जातं. सगळ्यात पहिले जेल प्रायमर. जेल प्रायमर जे असतं ते ओव्हरऑल सगळ्या स्किन टाईप्सला जातं. ते हायड्रेटिंग पण असतं. माझ्याकडे आहे रिकोड एस ऑफ बेस. हे प्रायमर ब्रायडल यूजला पण जातं आणि सगळ्यांना ओव्हरऑल छान आहे हे. आणि महाराष्ट्रामध्ये तर ब्रायडल यूजला हेच रिकमेंडेड आहे प्रायमर. सो जेल बेस्ड प्रायमर्स मोस्टली सगळ्यांनाच जातात. ते हायड्रेटिंग असतात खूप जास्त आणि मेकअप लॉंग लास्टिंग राहतो म्हणून. तर जेल बेस्ड प्रायमर्स हे ऑइली आणि सेन्सिटिव्ह स्किनला पण चालतात, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे क्रीम बेस्ड प्रायमर्स. तर क्रीम बेस्ड प्रायमर्स हे मोस्टली ड्राय स्किन टाईपवरती यूज होतात. क्रीम बेस्ड प्रायमर्स ड्राय स्किनला हायड्रेटिंग बनवतात, त्यांना नरिशमेंट देतात, मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड करतात. म्हणून क्रीम बेस्ड प्रायमर्स हे नेहमी ड्राय स्किनवाल्यांनी यूज करावेत. नेक्स्ट आहे सिलिकॉन बेस्ड प्रायमर्स, जे मोस्टली ऑइली स्किनवाल्यांसाठी यूज होतात, ज्यांना पिंपल प्रॉब्लेम आहे. सिलिकॉन पोर्स मिनिमाइज करत असतं आणि जे ब्रेकआउट्स आहेत ते पण बऱ्यापैकी हाईड करत असतं. पूर्ण हाईड नाही होणार ब्रेकआउट्स, पण ॲट अ मिनिमल अमाऊंट होणार नक्की. ते काम करत असतं सिलिकॉन बेस्ड प्रायमर्स. सो ऑइली स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांसाठी सिलिकॉन बेस्ड प्रायमर्स तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट आहे मॅटिफाईंग प्रायमर्स. मॅटिफाईंग प्रायमर्स हे मोस्टली ऑइली स्किनवरती यूज होतात आणि मोस्टली उन्हाळ्यामध्ये यूज करू शकतो. मॅटिफाईंग प्रायमरचं काम काय असतं की एक मॅट लुक, एक पूर्ण म्हणजे विदाऊट एनी ग्लॉस, विदाऊट एनी स्वेट, असं एकदम प्रॉपर मॅट फिनिश देतात मॅटिफाईंग प्रायमर्स. तर उन्हाळ्यामध्ये ब्रायडल मेकअप टिकवणं खूप जास्त मुश्किल आहे, त्यामुळे आपल्याला मॅट लुक द्यावा लागतो स्वेट प्रोड्यूस होऊ नये म्हणून. तर तेव्हा तुम्ही मॅटिफाईंग प्रायमर्स यूज करू शकता. त्याच्याच अपोजिट आहे हायड्रेटिंग प्रायमर्स. हायड्रेटिंग प्रायमर्स हे हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन, एक्स्ट्रावाला मॉइश्चरायझेशन स्किनला प्रोव्हाइड करत असतात. तर मग हायड्रेटिंग प्रायमर्स हे विंटरमध्ये यूज करायचे आणि जे मॅटिफाईंग प्रायमर्स आहेत ते समर सीझनमध्ये यूज करायचे. म्हणजे दोघांचा बेनिफिट होतो.
आता लास्ट आहे ब्लरिंग पोर्स प्रायमर, म्हणजे ब्लरिंग प्रायमर इन शॉर्ट. त्याच्यामध्ये काय असतं की जे खड्डे आहेत चेहऱ्यावरती, पिंपल मुळे पडलेले असतात, आयदर ऑइली स्किनवाल्यांना खूप प्रॉब्लेम, लार्ज ओपन पोर्स, खड्डे डायरेक्ट डोळ्यांना विजिबल असतात, एवढे मोठे मोठे असतात. तर अशा वेळी काय करू शकतो, ब्लरिंग प्रायमर यूज करू शकतो. त्याच्यानी पोर्स जे आहेत ते थोड्या अमाऊंटमध्ये मिनिमाइज होतात, जास्त नाही ऑफकोर्स. तर मग ते यूज करू शकतो लार्ज पोर्स असतील तेव्हा. तर आता परत येऊया आपण प्रायमरच्या ब्रँड्सकडे. तर ब्रायडल यूजसाठी रिकोड हे बेस्ट आहे. रिकोड नंतर एम्ब्रॉयलिसचं मॉइश्चरायझर असतं, पण त्या मॉइश्चरायझरमध्ये प्रायमर प्लस मॉइश्चरायझर आहे. तर जर एखाद्याकडे एम्ब्रॉयलिसचं मॉइश्चरायझर आहे ड्राय स्किन आणि ऑइली स्किनसाठी सेपरेट, तर मग प्रायमर नाही लावलं तरी चालतं. पण जर लार्ज ओपन पोर्स असतील तर तुम्ही पोर फिलिंग प्रायमर किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्लरिंग प्रायमर जे आहे ते तुम्ही यूज करू शकता. आणि एम्ब्रॉयलिसिस आणि रिकोड हे बेस्ट आहेत ब्रायडल मेकअपसाठी, तर ते तुम्ही यूज करू शकता. अफ्लायझा आणि इनसाइट कॉस्मेटिक्सचं पण जे प्रायमरी येतं ते पण छान आहे आपल्या ब्रायडल मेकअप यूजला. आणि जर पर्सनल मेकअप यूजसाठी पाहिजे असतील प्रायमर्स, तर मेबलिनचा ब्रँड बेस्ट आहे. स्विस ब्युटीचं पण भारी आहे असं मी ऐकलेलं आहे, पण तुम्ही चेक करून बघू शकता. स्विस ब्युटी, मेबलिन आणि लॉरियल पॅरिस कॉस्टली जातं, प्रायमर म्हणा किंवा फाउंडेशन म्हणा सगळं, पण ते बेस्ट रिझल्ट देतं. आणि म्हणजे स्किन प्रोटेक्शन म्हणा किंवा स्मूथ बेस म्हणा, तुम्हाला डेली यूजला जर पाहिजे असेल, सपोज इव्हेंटला जायचंय कंपनीच्या वगैरे किंवा असं फंक्शन आहे, तर मग छान दिसायचंय, तर जरा एक्सपेन्सिव्ह प्रायमर असावं तुमच्याकडं. मी म्हणत नाही की घ्याच, पण एक फिनिश जी देतं ना लॉरियल पॅरिसचं जे आहे ते प्रायमर, ती वेगळीच आहे. तर एक शॉर्ट रिकॅप मी देते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रायमर्सबद्दल बोललोय. सगळ्यात आधी आपण प्रायमरचे बेनिफिट्स काय ते बघितलं. सेकंड, आपण प्रायमर्स कोणत्या कोणत्या टाईप्सचे येतात आणि कोणत्या कोणत्या स्किन टाईपला सुटेबल आहे ते बघितलं. आणि थर्ड, आपण प्रायमरचे ब्रँड्स बघितले. तर तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते प्रायमर तुम्ही यूज करू शकता. पण ब्रायडल मेकअपला तेच ब्रँड लागतात, कारण नाही तर मग रिझल्ट जो आहे एंड रिझल्ट मेकअपचा तो येत नाही. पर्सनल यूजला तुमची चॉईस आहे, तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता प्रायमर. आणि प्रायमर्सच्या बद्दल आज आपण पूर्ण कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय काय मिसकन्सेप्शन्स असतात मेकअपच्या बद्दल ते आपण कव्हर करणार आहे. नंतर मग पुढे फाउंडेशन आणि ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात करूया. करेक्शन वगैरे, कलर व्हील, सगळं लवकर लवकर येणार आहे चॅनलवरती. आणि प्रॅक्टिकल व्हिडिओज पण येतील हळूहळू. तर मग तुम्ही प्लीज, जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, म्हणजे यूट्यूब माझ्या व्हिडिओज पुढे बूस्ट करेल आणि खूप लोकांना नॉलेज घेता येईल महाराष्ट्रभरात तरी. आणि @द क्वीन शाईन हे माझं मेकअप पेज आहे, मी मेकअप आर्टिस्ट आहे. तर पुणे बेस्ड ऑर्डर्स जर असतील तर तुम्ही प्लीज त्या पेजला मला फॉलो करा आणि तिथेच मला DM करा. थँक्यू व्हेरी मच.